शुअर आहेस तू? हो हो. अरे मग जाऊन विचार ना तिला, बोल ना तिच्याशी. बोलल्याशिवाय कसं कळणार? आणि बरोबर आहे, एक्झॅक्टली. रोकडे आम्ही तुला किती वेळा सांगितलं, बोलल्याने होता हे रे, आधी बोलल्याची पाहिजे. हा हे बघ, तू फक्त हो म्हण. आपल्याकडे आदिल आहे, आपण तिला लग्नातून उचलून आणू तिच्या. ना आपण उचलू रे तिला लग्नातून बिग्नातून, नंतर तिचा भाऊ येऊन आपल्याला मग सगळ्यांना उचलावं लागेल आपल्याला. 1 मिनिट, तुम्ही बाहेर व्हा. जा तू पण, सगळे बाहेर व्हा. चालूच आहे, फोन आलाय. हे बघ रोकड्या, लग्नातून पळवून वगैरे आणण्याची काही गरज नाहीये. जोर जबरदस्ती करून कुठलीही गोष्ट साध्य होत नसते. जरा समजुतीनं घ्यावं लागेल. तुझं खरोखरच तिच्यावर प्रेम आहे का, तिचंही तुझ्यावर आहे का, हे तुला समजून घ्यावं लागेल. मुळात ती तुझ्याशी लग्न करायला तयार आहे का हे कळलं पाहिजे ना, तर मग पुढची बोलणी करता येतील. काय कळलं ना? खोल श्वास आत घ्या. आता हळूहळू सोडा. Breathe in. Breathe out. Breathe in. Breathe out. अखंड अनंत श्वास आत घेताना आपल्या मनात एक पांढरा शुभ्र स्वच्छ कोमल प्रकाश आत जातोय असं दृश्य डोळ्यासमोर आणा. श्वास बाहेर सोडताना आपल्या सगळ्या चिंता बाहेर पडतायत अशी कल्पना करा. ब्रीद इन, ब्रीद आउट. रिलॅक्स, रिलॅक्स. कसं वाटतंय? कळलं मला. मला सांगा, ही हवा तुम्हाला मिळालीच नाही तर तुम्ही किती काळ जगाल? काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू काय झालंय, तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय. पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट.
यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागतंय. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके